मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. आशा करतो सगळे सुखी आनंदी सुखरूप असाल. गरमी खूप वाढली आहे, काळजी घ्या, पाणी प्या, जेवढं जास्तीत जास्त लिंबाचा रस वगैरे पित राहा. अधूनमधून बाहेर जे कामानिमित्त ज्यांना बाहेर जाणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी काही नाही, पण ज्यांना गरज नाही आहे तर बाहेर पडू नका, टाळा, कारण खूप गरमी आहे. बघितलेली उदाहरण सांगतो. आज ट्रेनमध्ये सुद्धा 1-2 लोकांना चक्कर आली की त्यांचं BP थोडा लो झाला वगैरे, कारण एवढी गरमी वाढली की खूपच परिस्थिती म्हणजे मुंबईतल्या लोकांना एवढ्या गरमी सवय नसते आणि त्याच्यात एवढी इम्युनिटी आहे आपल्याकडे. समुद्रापासून जवळ आहोत आपण, त्याच्यामुळे खूपच दमटपणा असतो वातावरणात. तर खूप आजार, ताप वगैरे यायला लागले, लोक आजारी पडतात आहे. तर काळजी घ्या, पाणी प्या भरपूर. आणि आपल्या आजच्या मॅचबद्दल बोलतो तर काय मॅच आजची, बोरिंग. दिल्लीने पूर्ण हे केलं, एवढी चांगली टीम होती. स्टार्ट त्यांनी IPLची खूप मस्त केली होती, पण आता खूप अशी खेळते की एवढी सगळ्या वीक टीम वाटायला लागली, जशी LSG, परत KKR, अशी आता ही टीम वाटायला लागली. दिल्ली मला वाटत होती टॉप 4, 5, 6ची टीम आहे, पण समहाव कुठेतरी कमी पडतात आहे त्यांचे प्लेयर. पहिली बॅटिंग होती काय भुवनेश्वर आणि काय हेझलवूड, काय स्पेल टाकले दोघांनी. पण भुवनेश्वरने पहिला बॉल खेळला KL राहुल सिंगल, दुसरा बॉल तो बिचारा नवीन प्लेयर होता, डेब्यू होता वाटतं त्याचा, आज डॉट गेला. तिसऱ्या बॉलला जो काय त्याला यॉर्कर टाकला आहे, काय समजायच्या आत त्याच्या दांड्या गुल, सुपर बॉल होता. त्याच्यानंतर हेझलवूड भाईसाब बाउन्सर टाकला KL राहुलला, KL राहुल आऊट. त्याच्यानंतर आला कोण आला, तो रिझवी, तो पण 2-3 इनिंग चांगला खेळला. त्याला एक बाहेर टाकला, स्विमिंग बॉल स्लिपमध्ये कॅच देऊन तो आऊट. हॅट्रिकवर होता, नशीब हॅट्रिक मिळाली नाही. स्टप बॉल खेळला, चौका मारला, नंतर एक सिंगल काढला, परत स्टप स्ट्राईकवर आला. भुवनेश्वरने त्याला परत कॉट बिहाइंड केला विकेट किपरकडे. तर ही परिस्थिती होती. त्याच्यानंतर आले कॅप्टन साहेब आणि इकडनं तो नितीश राणा होता, नॉट आऊट, तो 1 डाऊन आलेला. ह्याला पण ह्यानी कॉट बिहाइंड केला मागे, कोणी हेझलवूडने आय थिंक. त्याच्यानंतर काय मग विकेट 7वर काय 8वर 5 विकेट होते आणि मग विकेट जाणं चालूच होतं. त्याच्यानंतर नितीश राणा, मिलर 18 करून तो आऊट झाला 19 बॉलमध्ये. कायल जेमिन्सन, आज चांगली त्यांची बॅटिंग लाईन होती. चमीरा आऊट झाली, तर पोरेलला सबस्टिट्यूट केलं, त्यांनी 30 केले. 4 विकेट ह्यानी घेतले, 12 रन देऊन. कोण आपला हेझलवूड मॅन ऑफ द मॅच. 5 रनवर 3 विकेट ह्यानी घेतले भुवनेश्वर कुमार. आणि 4 ओव्हर 7 रनवर 1 विकेट सुयश शर्मा त्यांनी घेतले. आणि 2 ओव्हरमध्ये 9 रन देऊन 1 विकेट यांनी घेतलं कृणाल पांड्याने. तर अशी बॉलिंग होती. 75वर ऑल आऊट. आणि चेझिंगला आले भाईसाब, बेथलने धुतला, पहिला 2 4 1 6 मारला, तो आऊट झाला 11 बॉलला 20 रन करून. कोहली साहेबांनी आज 9,000 रन पूर्ण केले IPLमध्ये. त्यांनी पण काहीतरी मला वाटतं 12-13 बॉलला 24 केले, 2 6 1 4. आणि पडिकलचं तर काय फॉर्मच खतरनाक लागला आहे, त्यांनी काहीतरी 13 बॉलला तर 30-32 केले. 6.3 ओव्हरमध्ये मॅच फिनिश. त्या लोकांनी 16.3 ओव्हर्स घेतल्या 75 रन्स करायला. ह्या लोकांनी 6.3 ओव्हरमध्ये मॅच खतम. साहजिकच त्यांचा रन रेट वाढणार, त्यांना बरं आहे. बाय चान्स पंजाब पुढे जाऊन एखादी मॅच हरली तर या दोघांमध्ये रन रेटवर फर्स्ट आणि सेकंड प्लेससाठी मारामारी होऊ शकते. सध्या तरी पंजाब हरण्याच्या परिस्थितीत दिसत नाही. जिकडे त्यांनी त्या दिवशी 264 चेस केले, असं वाटलेलं त्यावेळेला की आज पंजाबचा दिवस आहे, आज पंजाब हरेल. पंजाब 230-240पर्यंत करेल, 10-15 रनने लोक जिंकतील. पण पंजाबनी 7 बॉल खेळून मॅचच सिंगल हँडेडली जिंकली. खतरनाक आहे ती टीम बॅटिंगमध्ये तरी.
बॉलिंग पण ठीकठाक आहे त्यांची. उद्या बघूया उद्या कोणाची मॅच आहे बघायला पाहिजे. आणि मित्रांनो एक गोष्ट सांगायची होती, वुमन्सची T20 चालू होती साऊथ आफ्रिकेबरोबर, जी साऊथ आफ्रिकेने आपल्याला 4-1 हरवलं आहे. 2020मध्ये वुमन्सची टीम जरा वीक दिसली साऊथ कम्पेअर टू. एवढ्या इझिली नाही हरायला पाहिजे. 3-2 वगैरे रिझल्ट ठीक होता, 4-1 म्हणजे सिंगल हँडेडली हरवलं. ती पण एक मॅचमध्ये इंडियाने काहीतरी चांगला स्कोर केला, 199 समथिंग 200, तेव्हा कुठे ते जिंकले. बाकी 150 170 वगैरे 80 केल्या तरी ते लोकांनी चेस केलेलं आहे. तर इंडियाला 2020मध्ये आपले बार रेस करावे लागणार आहेत वुमन्सला. मेन माझा प्रॉब्लेम वाटतो वुमन्सचा बॉलिंगमध्ये, रन खूप देतात. बॅटिंगमध्ये पण आहे मेन्ससारखं, त्यांना तेवढं स्टार्टिंगपासून नाही जमणार, पण तरीसुद्धा थोडं स्किल वाढवायला पाहिजे बॅटिंगमध्ये सुद्धा. वर्ल्ड कप पण आहे त्यांचा आत्ता, मला वाटतं याच वर्षी T20चा खूप काय करतात. तर मित्रांनो अजून काय सांगायचं, पाकिस्तानची पण PSL आता संपण्याच्या स्टेजवर आली आहे. त्यांचे आता सुपर 4चे हे चालू होणार आहेत मॅचेस. आता त्यांच्या राऊंडमधल्या मॅचेस संपत आले आहेत. पेशावर त्यांची टॉपला टीम आहे, मुलतान आहे एक टॉपला, आणि मला वाटतं ही हैदराबाद जी नवीन टीम आली आहे ती, आणखीन कराची वाटतं, कराची काय लाहोरपैकी कुठली तरी एक टीम, ह्या 4 टीम आहेत बहुतेक फ्लोअरमध्ये. बाकी इस्लामाबाद युनायटेड, परत रावलपिंडी, आणखीन ही कराची काय लाहोर, त्या दोघांपैकी कुठली तरी एक टीम बाहेर जाणार. तर असं आहे. पाकिस्तानमध्ये सध्या ऑस्ट्रेलियन प्लेअरचा बोलबाला आहे थोडा. स्मिथ, वॉर्नर, लगुशेन, तो टर्नर, मॅक्सवेलनी त्या दिवशी 37 बॉलर 78 केले. बाबर आझम कधी एक सेंचुरी मारला, तीच फक्त काय तिथे टॉप सेंचुरी होती, म्हणजे कम्पेअर टू रन रेटसाठी. बाकी स्कोर तर त्याचे असतात 50-60, पण हे स्ट्राईक रेट खूप कमी असतो. काल पण त्यांनी केले 131च्या स्ट्राईक रेटने केले. आणि ते रिझवानचा सध्याला बवाल चालू आहे. तो फालतूचे काही कमेंट्स होते मध्ये, पण त्याने एकदा दिलेल्या कमेंट्स की आम्ही पाकिस्तानला खेळण्याच्या आधी काय इस्लामचा धर्म काय असंच काहीतरी धर्मावरून बोलला तो. परत काल पण परवा त्याला विचारलं, तुमची टीम जर आता बाहेर जाताना दिसते तर तुम्ही कुठल्या टीमला जिंकताना बघताय काय प्लेअर? म्हणजे कराची टीम झाली. अरे स्वतःच्या टीमची काय अवस्था झाली ते बघाय, तर दुसऱ्याच्या टीमला तू हे करतो. काहीतरी वेगळं उत्तर द्यायला पाहिजे होते त्यांनी. जसं की कुठली पण टीम जाऊ शकते, कुठली पण टीम कोणालाही हरवू शकते. T20 वर्ल्ड क्रिकेट असं आहे की, पण त्यांनी त्या टीमला दिलं कारण त्याचे जुने मित्र आहेत तिथे, शाहीनशाह आफ्रिदी वगैरे म्हणून. तर सध्या पाकिस्तानमध्ये खूप त्यांच्या प्लेयरला घेऊन, त्यांच्या बॅटिंग स्टाईलला घेऊन, त्यांच्या क्रिकेटच्या ॲटिट्यूडला घेऊन खूप त्यांच्यावर प्रश्नचिन्ह आहे. तर ठीक आहे, हे तात्पुरती ही माहिती दिली तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि स्वतःची काळजी घ्या. जिथे असाल तिथे सेफ राहा, आनंदी राहा आणि इतरांची देखील काळजी घ्या.